नमस्कार मंडळी, मी संगीता. स्वादवी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. जिथे एक एक पदार्थामध्ये एक आगळी वेगळी चव तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर आज आपण बघणार आहोत सगळ्यात सोप्या पद्धतीत आणि एकदम सुपर टेस्टी अशी हॉटेलला मिळतो ना, तसाच एकदम व्हेज कोफ्ता करी आपल्या घरी. चला तर मग आज आपण मिक्स भाज्यांपासून बनवूयात आरोग्यदायी आणि चविष्ट असा व्हेज कोफ्ता करी. 0 मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया. तर कोफ्ता करीसाठी लागणारे साहित्य बघूया. इथे छान असे बीन्स छोटे कट करून घेतले. त्याचप्रमाणे एक गाजर असं छान किसून घेतलंय. त्याचप्रमाणे इथे एक कोबीचा मोठा तुकडा होता, तो पण छान असा किसून घेतलाय. आणि इथं छान मी अशा 2 मिरच्या अशा कट करून घेतल्या आणि आलं पण तसा एक आलाचा मोठा तुकडा होता, तो पण छान किसून घेतला आणि त्याचप्रमाणे 2 असे उकडून घेतलेले बटाटे आणि करीसाठी आपण इथे काजू भिजत ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे बाइंडिंग येण्यासाठी मी इथं डाळ्या असतात ना, जी चण्याची रोस्टेड डाळ असते, ती छान अशी बारीक करून घेतली. त्याचप्रमाणे इथे 2 मोठे टोमॅटो असे मोठे मोठे कट करून घेतले आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि एक तुकडा परत आलं घेतलं. तर हे कोफ्त्यासाठी लागणारे साहित्य आहे. पहिल्यांदा बघूया. छान असे जे आपण बॉईल केलेले बटाटे होते, ते छान असे किसून घ्यायचे. हाताने स्मॅश नाही करायचं, पूर्ण किसूनच घ्यायचे. चला तर मग आपण कोफ्ते बनवून घेऊया. त्यासाठी आपण बीन्स घेतले. त्याचप्रमाणे गाजर, कोबी, त्याचप्रमाणे शिमला मिरची, अद्रक आणि बटाटे आणि बाइंडिंगसाठी आपण डाळीचं पीठ घेतलेले आहे आणि त्याचप्रमाणे भरपूर सारी कोथिंबीर, एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि आपण इथे घेतलेले आहे 70 ग्राम असं पनीर, ते पण छान असं किसून घ्यायचंय आणि थोडासा असा चिमूटभर ओवा घेऊन तो पण हातावर चोळून घालून घ्यायचा. कोफते थोडे चटपटीत होण्यासाठी इथं मी हळद, त्याचप्रमाणे गरम मसाला आणि त्याचप्रमाणे इथं आपलं धने पावडर आणि ते घरगुती मिरची पावडर आणि काश्मीरी चिली पावडर हे वापरत आहे आणि चवीपुरतं मीठ. हे छान असे एकत्र मिश्रण करून छान असे मिक्स करून घेऊया आपण. ह्याला छान अशी बाइंडिंग आणून घ्यायची आणि छान असे कोफ्ते वळून घ्यायचे. तर छान आपलं असं बाइंडिंग आलेलं आहे. मस्त एक गोळा घ्यायचा. इथं मी कोफ्ते ना थोडेसे असे मोठ्या आकाराचे बनवते. इथे तुम्ही कोफ्त्यांची साईज तुमच्या आवडीप्रमाणे छोटी, मोठी अशी करू शकता. तर मग मी आता थोडेसे मोठेच असे कोफ्ते घेतलेले. छान असे सगळ्या आपले जे पिठाचे होते ना, ते सगळे असे कोफ्ते वळून घ्यायचे. साईडला छान असं तेल गरम करत ठेवायचं. हे तेल आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायचं आहे. एकदम कमी पण नाही करायचंय गरम आणि एकदम जास्त पण नाही. जर कमी गरम तेलामध्ये तुम्ही जर हे कोफ्ते तळायला घेतले ना, तर ते कोफ्ते फुटतात. जशी आपल्याला बाइंडिंग हवी, जशी आपले क्रंची हवी, कुरकुरीतपणा हवा, तसा तो येत नाही. म्हणून इथे मीडियम टू हाय फ्लेमवरच कोफ्ते छान असे तळून घ्यायचे. बघू शकता इथं मस्त तेल गरम पण झालेलं आहे आणि असे एक एक कोफ्ते असे हलवून हलवून फ्राय करून घ्यायचे. जर तुम्ही इथं गॅसची आच जर मोठी हाय फ्लेमवर जर तुम्ही केले ना, तर पटकन असा कलर काळपट होतो कोफ्त्यांचा आणि आतमधल्या भाज्या अजिबातही शिजत नाही. तर इथं मस्त 5 ते 6 मिनिटभर असेच आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर कोफ्ते असे मस्त फ्राय करून घ्यायचे आणि छान तेल निथळवून एका टिश्यू पेपरवर आपल्याला काढून घ्यायचंय. म्हणजे जे एक्स्ट्रा तेल असतं ना, ते पण निघून जातं. तर बघू शकता आपले कोफ्ते एकदम मस्त असे कुरकुरीत झालेले आहे. बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतमधून एकदम सॉफ्ट. अशाच प्रकारे थोडे-थोडे कोफ्ते इथे मी जवळपास 15 ते 16 कोफ्ते तयार माझे झालेले आहेत. तर एक असे पहिल्यांदा मी 10-12 करून घेतले आणि नंतर उरलेले कोफ्ते छान असे आपण फ्राय करून घ्यायचे आणि सगळे कोफ्ते काढून घ्यायचे. तर इथं छान आपले सगळेच कोफ्ते मस्त फ्राय करून झालेले आहेत. आपण काढून घेतले. आता आपल्याला करीसाठी काय काय लागतंय ते सामान बघूया. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी मोठ्या आकाराचे 2 असे टोमॅटो कट करून घेतलेले होते. ते घालून घेऊया. त्याचप्रमाणे भिजवलेले काजू घालून घेऊया आणि आपण एक आल्याचा तुकडा होता तो कट करून घेतलेला आणि 10 ते 12 अशा लसणाच्या पाकळ्या आणि छान कलर यावा ह्याच्यासाठी 1 चम्मचभर असं लाल तिखट घालून घेतलेलं आहे. छान पाणी न घालता ही पेस्ट करून घ्यायची. पेस्ट आपली तयार झालेली आहे. एका कढईमध्ये असे छान 2 ते 3 मोठे चमच तेल घालून घ्यायचे. कोफ्ते कसे एकदम चटपटीत आणि थोडेसे ऑइली असतात ना, तर खूप टेस्टी पण लागतात. तर तेल छान गरम झाले. ह्याच्यामध्ये खडे मसाले घालून घेतले. तर मी इथं अर्धा चमच जिरा आणि दालचिनी, एक मोठी इलायची आणि त्याचबरोबर लवंग घालून घेतलेले आहे खड्या मसाल्यांमध्ये आणि एक मोठ्या आकाराचा असा कांदा कट करून घेतलेला, तो पण छान परतवून घेतला आणि त्याचप्रमाणे आपण इथे जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ना, ती पूर्ण घालून घ्यायची.
इथे छान तेल सुटेपर्यंत मस्त असे हे मसाले एकजीव असे परतून परतून छान असे शिजवून घ्यायचे. तर छान असे मसाल्याला आपले तेल सुटले आणि ह्यामध्ये घालायचंय चवीपुरतं मीठ आणि परत एकदा छान असं त्याला हलवून परतून घ्यायचंय. इथं मी 2 मिनिटभर मस्त झाकण ठेवून आपले जे मसाले आहेत ना, त्यांना पहिल्यांदा शिजवून घेते. तर मस्त 2 मिनिटं झालेले आहेत. एकदम भारी सॉफ्ट असे मसाले आपले शिजून झालेले आहेत. एकदम तेल पण मस्त असं वरती आलेलं आहे. ह्याच टाईमाला आपण आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे काही पावडर मसाले. तर इथं मी 1 चमचभर घरगुती मिरची पावडर घालून घेतली. त्याचप्रमाणे 1 चमच गरम मसाला घालून घेतला, 1 चमच हळद घालून घेतली आणि 1 चमच काश्मीरी चिली पावडर घालून घेतली आणि अर्धा चमचभर इथं मी जिरे पावडर घालून घेतली. हे मसाले छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत. मसाले छान असे आपले एकजीव करून झालेले आहेत आणि ह्यामध्ये एक युनिक असा टेस्ट येण्यासाठी, एक युनिक असे फ्लेवर येण्यासाठी काय करायचं, तर मस्त अशी कसुरी मेथी घ्यायची हातावर, ती छान चोळून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. एक जबरदस्त असा कोफ्त्यांना फ्लेवर येतो ह्या कसुरी मेथीमुळं. तर कसुरी मेथी अवश्य घाला, अजिबातही अव्हॉइड करू नका. मस्त असं तेल सुटलेलं आहे. ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला थोडंसं पाणी आणि मस्त असं आपल्याला परत शिजवून घ्यायचंय. तर छान थोडं-थोडं पाणी घालून आपण हिला छान अशी ग्रेव्ही तयार करून घेऊया. तर मस्त असे आपले मसाले एकजीव झाले त्या पाण्यामध्ये आणि थोडंसं तुम्हाला हवं तर थोडंसं परत पाणी ॲड करून तुम्हाला जी करी असते ना, ती कमी जास्त करू शकता. मस्त ह्या कोफ्त्याच्या करीला उकळी आलेली आहे आणि ह्या टाईमाला मस्त असे गरमागरमच कोफ्ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. जर तुमचे कोफ्ते थंड पडले असतील ना, तर ओव्हनमध्ये परत एकदा थोडंसं गरम करूनच घालायचे, ज्यामुळे अशी भारी अशी टेस्ट येते. थंड कोफ्ते नका घालू. शक्यतो थंड कोफ्ते नकाच घालू. तर मी इथे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहून गेलेली जेव्हा कोफ्ते केले, तर बघू शकता आपले कोफ्ते आतमधून एकदम जबरदस्त अशा पूर्ण भाज्या शिजलेल्या आहेत. मस्त असे कोफ्ते घालून घेतले आपण आणि थोडेसे साईडला जी कोफ्त्याची करी केलेली होती, ती कोफ्त्यांवर मस्त अशी घालून घ्यायची. जास्त ढवळाढवळी अजिबातही करायची नाहीये कोफ्त्यांमध्ये. तर छान मस्त अशी कोफ्त्यांमध्ये जी करी आहे ती मस्त मिक्स एकजीव झालेली आहे आणि ह्याला फक्त 2 ते 3 मिनिटासाठी छान असं झाकण ठेवून एक वाफवून घ्यायची असं. मस्त इथे 2 मिनिटासाठी आपण हे कोफ्ते वाफवून घेतले. ह्या टाईमाला गॅस करून घ्यायचा आहे बंद आणि छान अशा मस्त फ्रेश कोथिंबीरने आपण हा कोफ्त्यांना मस्त गार्निशिंग करून घेऊया आणि छान हे कोफ्ते काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये. मस्त गरमागरम कोफ्ते तुम्हाला जर आवडत असेल तर तंदुरी रोटी, तंदुरी नान आणि त्याचप्रमाणे जर हॉटेलला नसेल तंदुरी रोटी आणि नान नसेल तर घरची चपातीसोबत किंवा भाकरीसोबत पण अप्रतिम असे हे कोफ्ते लागतात. खूपच टेस्टी अप्रतिम असे आपले इथं कोफ्ते रेडी झालेले आहे. मस्त एकदम हॉटेलला मिळते ना तशीच पण चवीला भन्नाट अशी ही आपली कोफ्ता करी घरच्या घरी मस्त रेडी आहे. चला तर मग ह्याच्यावर मस्त ताव मारूया. तर इथं तुम्ही जर तंदुरी रोटी बनवत असाल ना घरी, तर तंदुरी रोटी सोबत पण अप्रतिम आणि ती नसेल ना, तर मस्त घरची चपाती किंवा भाकरीसोबत पण हे कोफ्ते एकदम चवीला जबरदस्त असे लागतात. तर छान ही इथं आपली कोफ्ते करीची रेसिपी झालेली आहे. तुम्हाला कशी ही माझी रेसिपी वाटली? जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तसेच माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल, तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अशाच आपण एक नवीन-नवीन रेसिपी बघूया. तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमची ही व्हेज कोफ्ता करी कशी होते हे मला नक्की कमेंट्सद्वारे सांगा. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खात राहा. नमस्कार.